So today we are going to start with the p block elements. Actually p block element हा extreme right of the periodic table असतो. कुठे असतो? Extreme right of the periodic table. हा तुमचा कोणता एलिमेंट आहे तर p block एलिमेंट. त्याला p block का म्हणतो तर जी p सबशेल आहे, कोणती सबशेल आहे? p सबशेल, SPDF असे 4 सबशेल आहेत ना, त्यातली p सबशेल जी आहे त्या p सबशेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात? 6 इलेक्ट्रॉन बसू शकतात. मग 6 इलेक्ट्रॉन बसू शकतात, त्यामुळे p ब्लॉक मध्ये पण किती ग्रुप आहेत तर 6 ग्रुप आहेत. कोणते ग्रुप आहेत? ग्रुप 13 पहिला आहे, मग ग्रुप 14 आहे, मग ग्रुप 15 आहे, मग ग्रुप 16 आहे, मग ग्रुप 17 आहे आणि मग ग्रुप काय आहे तर 18. So to the extreme right of the periodic table p block is placed. आपण ह्याला स्टडी करताना दोन पार्ट मध्ये स्टडी करतो. एक स्टडी करतो एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14, 15 11वीला, आणि 12वीला एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 असे दोन पार्ट मध्ये स्टडी करतो. केवढी बुक आहे म्हणजे? आता जेवढी आहे तेवढीच आहे, दोन असतील माझ्या मते तशी. हे बुक बडी वगैरे के नाही. सो आता इथं कॉन्फिगरेशन बघितला तर हा बघा ग्रुप 13 जो आहे तिचं कॉमन कॉन्फिगरेशन असतंय NS2 NP1. ग्रुप 14 चं कॉन्फिगरेशन काय असतंय? NS2 NP2. ग्रुप 15 चं कॉन्फिगरेशन NS2 NP3. ग्रुप 16 चं कॉन्फिगरेशन NS2 NP4. इथं ग्रुप 17 चं कॉन्फिगरेशन NS2 NP5 आणि ग्रुप 18 चं कॉन्फिगरेशन NS2 NP6. आणि एक लक्षात घ्या की हाफ फिल्ड सबशेल्स आणि कम्प्लिटली फिल्ड सबशेल्सला काय असते तर एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. त्यामुळे त्यांच्या एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड प्रॉपर्टी काय होत असतात तर चेंज होत असतात. बरं इथं आपण डिस्कस हा ग्रुप 15 हाफ फिल्ड सबशेल असतात म्हणून एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते ग्रुप 16 पेक्षा एलिमेंटच्या जास्तच. ग्रुप 14 असते किंवा ग्रुप 16 असते. पी सबशेल आहे. पी सबशेल मध्ये किती ऑर्बिटल असतात? 3 ऑर्बिटल असतात. इलेक्ट्रॉन्स किती बसतात? 6. एका ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? 2. तर इथं हा काय झाला? P1 P2 P3. हाफ फिल्ड. आलं लक्षात? असा हाफ फिल्ड. तुला कसं पण काय पण वाटलं, नुसतं हसायचं, उगाच हसायचं. बरं ठीक. सो आता आपण कुठे फोकस करायचं आहे तर ग्रुप 13, 14 आणि 15 वर. ग्रुप 13 चा पहिला मेंबर कोण आहे? बोरॉन. म्हणून याला कसली फॅमिली म्हणतो तर आपण बोरॉन फॅमिली म्हणतो. ग्रुप 14 ला कार्बन आहे म्हणून आपण ह्याला कसली फॅमिली म्हणतो? कार्बन. ग्रुप 14 ला नायट्रोजन आहे म्हणून आपण ह्याला कसली फॅमिली म्हणतो? कसली फॅमिली म्हणतो? नायट्रोजन फॅमिली. कसली फॅमिली म्हणतो आपण ह्याला? कसली फॅमिली म्हणतो आपण ह्याला? नायट्रोजन फॅमिली म्हणतो. समजते का मी काय सांगते ते? येस ऑर नो? ओके ना. आता कोणताही आपण जेव्हा पिरियड किंवा कोणताही ग्रुप पहिला बघणार आहे तर सगळ्यात पहिला आपण ऑकरन्स बघतो त्याचं, म्हणजे कोण आहे त्याचं ऑकरन्स काय. ऑकरन्स नंतर आपण पिरियॉडिक ट्रेंड्स बघतो, त्यामध्ये त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, पहिला ॲटॉमिक नंबर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यानंतर ॲटॉमिक साईज, आयोनिक साईज किंवा कोव्हॅलेंट साईज जो काय असेल ते, आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे एक्सपेक्टेड प्रॉपर्टीज आणि ऑब्झर्वड प्रॉपर्टीज चेक करतो. सेम आहेत कसे आहेत? आता एक ट्रेंड असतो की लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज कमी व्हायला पाहिजे, टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज वाढायला पाहिजे, टॉप टू बॉटम आयोनायझेशन एन्थाल्पी कमी व्हायला पाहिजे, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी लेस नेगेटिव्ह व्हायला पाहिजे,
इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी व्हायला पाहिजे, नॉन मेटॅलिक टू मेटॅलिक कॅरेक्टर यायला पाहिजे, हे एक्सपेक्टेड आहे, असं असायला पाहिजे. पण एक्सपेक्टेड आणि थोडे एक्सेप्शन्स आहेत. आपण एक्सपेक्ट करतो पण थोडे एक्सेप्शन्स आहेत त्यामध्ये, तेच मेन इथं आहे. मग दर ग्रुपला डिटेलमध्ये डिस्कस केल्यानंतर त्या ग्रुपच्या एलिमेंट्स बद्दल डिस्कस करणार, त्याच्या एलिमेंट्स पासून फॉर्म होणाऱ्या कंपाऊंड बद्दल, परत काय एलिमेंट्स बद्दल फॉर्म पासून कंपाऊंड होणार आहे की त्यांचं प्रिपरेशन काय आहे, त्यांचे फिजिकल प्रॉपर्टीज काय आणि त्याची केमिकल प्रॉपर्टीज काय. हे बघा, एकदा तुम्हाला एक पद्धत समजली की कसं शिकायचं आणि काय शिकायचंय, तर तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी सोपे जाणार आहेत. पण जर तुम्हाला कॉन्सेप्ट समजली नाही की अभ्यास कसं करायचा किंवा ह्याला अंडरस्टँड कसं करून घ्यायचंय, तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तेवढं काय तुम्हाला सोपं जाणार असं नाहीये. कायम रड असतं, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री समजत नाही किंवा हे समजत नाही किंवा ते समजत नाही, बट इट्स नॉट लाईक दॅट. इफ यू अंडरस्टँड स्ट्रक्चर ऑफ ॲटम, if you understand Aufbau's principle, if you understand balancing redox reaction, then you will understand inorganic chemistry. There is certain pattern कि हाँ ऑकरेंस क्या है, हाँ फिर ऑकरेंस ऐसे ऐसे हो रहा है, उसके बाद में क्या है उसके एटॉमिक आयोनिक रेट या फिजिकल ट्रेंड्स, आयनेशन एंथैल्पी, इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी, इलेक्ट्रोनेगेटिविटी एंड ऑल, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेंसिटी एंड ऑल वी आर गोइंग टू डिस्कस. देन वी आर गोइंग टू डिस्कस कंपाउंड्स ऑफ ईच ग्रुप. मग दर ग्रुपचे काय सगळे कंपाऊंड्स नाही दिलेले, जे पॉसिबल आहेत, जे मॅक्झिमम पण यूज करतो आपल्या डे टू डे लाईफ मध्ये तेच दिलेले आहेत. समजतं मी काय सांगितलं ते? ठीक आहे. सो नाव बघा, ग्रुप 13 मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत सांगा. ग्रुप 13 मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत? दिस इज ग्रुप 13. येस, ग्रुप, हा येस, ग्रुप 13 मध्ये सगळ्यात पहिला एलिमेंट कोण आहे, तर बोरॉन, त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे, तर 5. ग्रुप 13 मध्ये सेकंड मेंबर कोण आहे, तर अल्युमिनियम, त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे, तर 13. गॅलियम नेक्स्ट मेंबर, त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे, तर 31. हे बघा, 13 आणि 31 रेसिप्रोकल ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवायचा असेल तर. अल्युमिनियमचा तर ॲटॉमिक नंबर आपल्याला लक्षात राहतेच, 13 आहे. त्याचं उलट म्हणजे काय असेल तर 31 ते गॅलियमचं. सो बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 आणि अल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर 13 हे आपण लक्षात ठेवतोच, कारण आपल्याला ॲटॉमिक नंबर 30 पर्यंत पाठ असतात असं आपण कन्सिडर करूया. पण आता पुढे दर ग्रुपच्या एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर आपल्याला पाठ व्हायला पाहिजे. ठीक आहे. सो ॲटॉमिक नंबर बोरॉनचा 5 आहे, अल्युमिनियमचा 13 आहे, गॅलियमचा 31 आहे. ठीक आहे. नेक्स्ट कॅडमियम ॲटॉमिक, सॉरी कॅडमियम नाही, इंडियम ॲटॉमिक नंबर काय आहे, तर 49. थॅलियम ॲटॉमिक नंबर काय आहे, तर 81. आणि हा काय म्हणलं, मेटल, अल्युमिनियमच्या खाली सगळे मेटल्स आहेत. उन ट्रायम, काय नाव याचं, उन ट्रायम. आता ह्याचं नॉर्मल नेम पण एक्झिस्टन्स झाले, पण जेव्हा यांच्या नावं माहित नव्हती तेव्हा ॲटॉमिक नंबर झेड ग्रेटर दॅन 100 जेव्हा होतं त्यावेळी उन्नील उन्नियम, उन्नील बॅनियम, उन्नील ट्रायनियम म्हणजे 101, 102, 103 ॲटॉमिक नंबर असं IUPAC ने दिलेलं. पण आता सगळ्यांचे ॲटॉमिक म्हणजे परफेक्ट नेम्स आपण काय करतो तर दिलेले आहेत. बरं, ॲटॉमिक नंबर काय, बोरॉनचं किती आहे, अल्युमिनियमचं, गॅलियमचं, इंडियमचं, आणि नेक्स्ट कोण आहे, थॅलियम, इंडियम, थॅलियमचा ॲटॉमिक नंबर, येस, थॅलियमचा ॲटॉमिक नंबर समजतंय काय काय सांगितलं ते सांगा. 5, 13, 31, 49, 81. 5, 13, 31, 49, 81. ओके. सो आता ह्यांचं कॉन्फिगरेशन ऑफ बॉस प्रिन्सिपल काय म्हणतं, फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू N+L रूल. सगळ्यात इथं जर बघितलं, आपण बघितलंय की सगळ्यात पहिला कोण असतंय तर 1s नंतर कोण असतंय 2s आणि कोण असतंय तर 2p. नेक्स्ट कोण असतंय 3s, 3p, 3d. त्यानंतर काय असतंय 4s, 4p, 4d, 4f. त्यानंतर काय असतंय 5s, 5p, 5d, 5f, 6s, 6p, 6d आणि काय असते तर 6f, 7s, 7p, 7d आणि 7f. फिलिंग होताना कोणाची पहिला फिलिंग होत असते 1s, s काय 1s, 1s नंतर कोण फिल होत आहे 2s, 2s नंतर 2p, 3s, 4s नंतर 3d फिल होते.
4s नंतर ना 3d फिल होते. 4s नंतर ना 3d नंतर ना 4p नंतर ना 5s नंतर ना 4d नंतर ना 5p 6s 6s नंतर ना 4f नंतर ना 5d 6p 6p 7s नंतर ना 5f नंतर 6d नंतर ना काय येणार आहे तर 7p. सो जेव्हा आपण ह्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स बघणार आहेत, कसे बघणार आहेत बघा. सगळ्यात पहिला कोण आहे तर बोरॉन. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे सांगा. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 13. नेक्स्ट गॅलियमचा ॲटॉमिक नंबर. इंडियमचा ॲटॉमिक नंबर गॅलियम इंडियम थॅलियम का गॅलियम थॅलियम इंडियम. गॅलियम इंडियम थॅलियम का गॅलियम थॅलियम इंडियम. गॅलियमचा ॲटॉमिक नंबर किती. ठीक. माहित आहे फिलिंग काय असणार आहे बोरॉनचं 1s2 2s2 2p1. पहिले तर 1s2 2s2 2p6 येस 3s 1 नाही 3s2 3p1 परत 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4p1 4p1 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4p6 5s2 4d10 5p1. Next 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4p6 5s2 4d10 5p6 6s2 4f14 5d10 आता आहे 5d10 आणि 6p1. आता हे जे आहे इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन, हे इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन, हे इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन, हे इथंपर्यंत इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन, हे इथंपर्यंत इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन. मग आपण काय करतो इनर्ट गॅसच्या कॉन्फिगरेशन ऐवजी इनर्ट गॅस लिहितो आणि त्याला स्क्वेअर ब्रॅकेट लिहितो आणि त्याचं कॉन्फिगरेशन लिहितो. म्हणजे तर बोरॉन जर असेल तर काय येणार आहे तर हेलियम 2s2 आणि 2p1. मग नेक्स्ट काय येणार आहे ॲल्युमिनियम 3s2 आणि काय येणार आहे तर 3p1. नेक्स्ट काय आहे तर सॉरी ॲल्युमिनियम कसं रे निऑन ना. इनर्ट गॅस कोण असणार आहे हेलियमच्या आधीचा इनर्ट गॅस निऑन. इथं कोण असणार आहे तर आर्गॉन काय असणार आहे बघा 3d10 4s2 4p1. मग नेक्स्ट एलिमेंट कोण आहे इथं क्रिप्टॉन लिहिणार. कोण येणार आहे क्रिप्टॉन 36 ॲटॉमिक नंबर असते क्रिप्टॉनचं. त्याच्या पुढे क्रिप्टॉन 4d10 5s2 5p1. त्यानंतर ना क्रिप्टॉन नंतर ना नेक्स्ट इनर्ट गॅस कोण असतो झेनॉन काय असतंय 4f14 5d10 6s2 6p1. काय म्हणलं लिहायला तसंच लागतं कारण आतली शेल पहिला भरते. म्हणजे ऍक्च्युली 4s2 भरल्यानंतर ना 3d भरते मग 4p भरते. हा n-1 फिलिंगचा रूल होतो ऑफ बॉस प्रिन्सिपल प्रमाणे. इथं बघा हा 1s भरला 2s आणि कोण भरतंय 2p. मग नेक्स्ट कोण भरतंय 3s आणि काय भरतंय तर 3p. ऐकून घ्या मी काय सांगते ते 3p नंतर ना कोण भरतंय 4s
3D 4s मग आत गेलं, मग परत बाहेर आलं. मग मान्य आहे की पहिला 3D भरला आणि मग 4p भरलं, पण लिहिताना हा 3D आतला आहे ना, 3D कुठला आहे? हा, म्हणून पहिला 3D लिहायचं किंवा पहिला 4D लिहायचं. हा, पण फिलिंग करताना लक्षात यायला पाहिजे कोण कैला फिल होते. मग 4s 3D 4p, मग 5s 4D 5p, मग त्यानंतर 6s 4f 5D 6p, हा 7s 5f 6D 7p. हे तुमचं काय आहे? हे पिरियॉडिक टेबल आहे. इथं एस ब्लॉक आहे, हे इथं पी ब्लॉक आहे, इथं मध्ये डी ब्लॉक आहे आणि इथं काय आहे तर एफ ब्लॉक आहे. आता नेक्स्ट जर एलिमेंट तुम्ही घेतला, हा ग्रुप 13 झाला ना, हा ग्रुप कोणता आहे तर 13. तर ग्रुप 14 ला कोण असतंय? कार्बन, सिलिकॉन, जर्मॅनियम, टीन आणि कोण असते तर लेड. आता ह्याचा नेक्स्ट मेंबर आहे, म्हणजे एक एक न फक्त काय करायला पाहिजे तर एक एक न फक्त काय करायला पाहिजे तर इन्क्रीज करायला पाहिजे. कार्बन, सिलिकॉन, जर्मॅनियम, टीन आणि काय आहे तर लेड. आपल्याला ह्या केसमध्ये फक्त एक एक ॲटॉमिक नंबर वाढायला पाहिजे. मग कार्बनचा ॲटॉमिक नंबर 5+1 काय येणार आहे तर 6, 13+1 काय येणार आहे तर 14, 31+1 काय येणार आहे तर 32, 49+1 काय येणार आहे तर 50 आणि 81+1 काय येणार आहे तर 82. बरं, ग्रुप 14 मेंबर्स कोण कोण आहेत सांगा पहिला. कार्बन, सिलिकॉन, जर्मॅनियम, टीन अँड लेड. सांगा एकदा. कार्बन, सिलिकॉन, जर्मॅनियम, टीन अँड लेड. हा टीन आहे, TIN, ह्याचं SN हे लॅटिन नेम आहे, स्टँटलम. आणि लेड PB प्लंबम, लेड PB प्लंबम. आता ह्या कॉन्फिगरेशन मध्ये एकच फरक येणार आहे, 2p1 ऐवजी काय येणार आहे 2p2, 3p2, 4p2, 5p2, 6p2. बाकी सगळं काय राहणार आहे तर सेम राहणार आहे. नेक्स्ट फॅमिली कोण असते? नेक्स्ट फॅमिली असते ग्रुप 13 ची, ग्रुप 15 ची नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि काय असते तर बिस्मथ. परत +1 ऍड करायचं. कशात? हे ना, हे जर तुम्ही कार्बन फॅमिली लिहिताय तर तिकडे 2 2 2 2 2 येणार, जिथं 1 1 आहे. दोन्हीकडे जिथं 1 1 आहे तिथं 2 2 येणार आहे जर तुम्ही कार्बन फॅमिली बद्दल लिहिताय. मग कोण आहे? कार्बन, सिलिकॉन, जर्मॅनियम, टीन आणि कोण आहे तर लेड. आता ग्रुप 15 आहे नायट्रोजन फॅमिली. ॲटॉमिक नंबर काय असतंय इथं बघा 7, 15, 33, 51 रेसिप्रोकल असते. 15 चा रेसिप्रोकल 51 आणि हा 33 आहे ना, हा 83. हे पण एक ट्रिक आहे लक्षात ठेवायचं. 7, 15, 33, 51, 83. इथं बघा मी काय सांगते ते अनेकदा. नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे, ह्याचा ॲटॉमिक नंबर 15 आहे, ह्याचा ॲटॉमिक नंबर 33 आहे. तर हा 15चा उलट 51 अल्टरनेट टाकायचा. 33चा उलट नाही, 33चा 83. त्याला कसं लक्षात ठेवायचं? 3 3 असतंय ना, त्याला असं गेलंय म्हणजे 83 आलंय. समजतंय का? हे थोडे ट्रिक्स आहेत, हे ॲटॉमिक नंबर्स पाठ करायला तुम्हाला सोपं जाणार आहे. सो 7, 15, 33, 51, 83. एक एक मायनस केली की कार्बनची फॅमिली केली, 2 2 मायनस केली की बोरॉनची फॅमिली करणार. कोणत्याही वेळेनं तुम्ही पाठ करा, खरं पाठ तर करायला पाहिजे. ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय ऑफ-बॉस प्रिन्सिपलनं तुम्ही लिहू शकताय. आता परत ह्या सगळ्यांच्या कॉन्फिगरेशन मध्ये चेंज काय येणार आहे? 2p3, 3p3, 4p3, 5p3, 6p3. आतलं सगळं सेम. हे त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झाले. समजतंय? ठीक आहे. सो इथं बघा, टॉपिकचं हेडिंग काय बघा, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 आणि काय तर 15. हा, आता 11वीला आपण 3 ग्रुप शिकतो आणि 12वीला 3 ग्रुप शिकतो. 11वीला 3 ग्रुप आणि 12वीला 3 ग्रुप असं आपण शिकतो.
ओके. सो इथं बघा, इफ द व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट इज 3s2 3p1. 3p1 म्हणजे कोणत्या ब्लॉक मध्ये प्लेस करणार आहे? P. 3p1 3p2 3p3 किंवा np1 np2 np3 np4 np5 np6. np7 नसतंय. काय नसतंय? np7 नसतंय. So if the valence shell electronic configuration of an element is 3s2 3p1, in which block the periodic table is of the place, in which block of the periodic table is it is placed? It is placed in the P block. P block consists of how many group? 6 groups. त्यातले कोणत्या आता फोकस करणार आहे आपण? ग्रुप 13, 14 आणि 15. So you have learned in the chapter 7 that in P block elements, in P block element, the differentiating electron, the last filling electron enters the outermost P orbital. You also know that maximum how many electrons can be fixed? 6 electrons can be accommodated in which subshell? P subshell. 6. दर ऑर्बिटलला 2. दर ऑर्बिटलला P सबशेलला किती ऑर्बिटल असतात? 3. px, py आणि pz. So on 3 orbital. This giving rise to 6 group. Group 13 to group 18 in the P block. So the P block elements shows greater variations in the properties than the S block element, which you learned in the previous chapter. In this chapter, we are going to discuss only group 13, 14 and 15. Okay. Elements कोण आहेत? Boron, aluminium, gallium, indium आणि thallium. This constitute of group 13, which is called as boron family, because first member is boron. Because first member is ठीक है. The element carbon, silicon, germanium, tin, lead forms the group 14 called as carbon family. Which family? Next, the elements कोणते कोणते आहेत? The elements nitrogen, phosphorus, arsenic, antimony and bismuth belongs to group 15, which is called as which family? Nitrogen family. Which family? Yes. आता ग्रुप 13 चं कॉमन कॉन्फिगरेशन काय असतंय? NH2NP1. ग्रुप 13 NH2NP1, ग्रुप 14 NH2NP2 आणि ग्रुप 15 NH2NP3. ओके, फाईन. कॉन्फिगरेशन बघा बाळांनो, मी बोरॉन साठी किंवा बोरॉन फॅमिलीसाठी कम्प्लीट कॉन्फिगरेशन लिहून दाखवलेलं तुम्हाला फिलिंग. आपण लिहिताना कोणतं कॉन्फिगरेशन लिहितो? कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कोणता कॉन्फिगरेशन लिहितो? कंडेन्स्ड म्हणजे काय? तेवढा मोठा कॉन्फिगरेशन लिहिण्याऐवजी इनर्ट गॅसेसचं नाव तिथं लिहायचं. मग इथं बोरॉनसाठी हेलियम 2s2 2p1, मग तेच कार्बन असेल तर 2s2 2p2 आणि नायट्रोजन असेल तर 2s2 2p3. आतलं इनर्ट गॅस चेंज होणार कारण ते फिक्स झाले, त्याच शेल मध्ये फिलिंग होत असते. मग आता सेम फॅमिलीमध्ये बघा, सेम फॅमिलीमध्ये कॉन्फिगरेशन सेम असते. 3s2 3p1, 4s2 4p1. पण ऍक्च्युली 4s2 भरल्यानंतर ना 3d भरते आणि 3d नंतर कोण भरतंय? 4p. कसं उलट म्हणजे पहिला 4s2 3d10 आणि 4p1 चालतंय. मग परत 5s2 4d10 5p1, 6s2 4f14 5d10 6p1. पण आपल्याला समजायला पाहिजे की हे आतले शेल आहेत म्हणून आपण पहिला आत लिहित असतो. तुम्हाला असं वाटत असेल की नाही आम्हाला आता कन्फ्युजिंग होतंय, तर तुम्ही पहिला जे भरते त्याप्रमाणे लिहा, काही प्रॉब्लेम नाही. इथे परत 3s2 3p2, 3d10 4s2 4p2, 4d10 5s2 5p2, 4f14 5d10 6s2 6p2. इथं ग्रुप 15 मध्ये बघा, फॉस्फरसचं काय येणार आहे? 3s2 3p3. आर्सेनिकचं काय येणार आहे? 3d10 4s2 4p3, 4d10 5s2 5p3, 4f14 5d10 6s2 6p3. समजतंय? yes or no? So every time one electron is added as we go from left to right, and as we go from top to bottom, every time new shell is added. Every time is new shell is added. मग आता जर तसं बघितलं तर ट्रेंड्स आपण डिस्कस करायचे. हे बघा, पहिला ग्रुप 13 बघा, ट्रेंड्स बघूया पहिले ग्रुप 13 ची. डाऊन द ग्रुप ऍटॉमिक नंबर काय होत चाललाय? वाढत चाललाय. डाऊन द ग्रुप ऍटॉमिक मास पण काय होणार आहे? वाढणार. ऍटॉमिक रेडियस पण वाढायला पाहिजे डाऊन द ग्रुप, पण एक एक्सेप्शन आहे, वाढतो पण एक जागी कमी पण होतो आणि मग परत वाढतो.
त्याचं रिझन आहे हे बघा. काय असते की शिल्डिंग इफेक्ट म्हणून एक कन्सेप्ट आणि न्यूक्लिअर चार्ज म्हणून एक कन्सेप्ट आहे. मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलेलं होतं. इथं बघा, जेव्हा आपण बोरॉन बघतो तेव्हा बोरॉन मध्ये फिलिंग फक्त काय असते तर 2s2 2p1 असते. एल्युम मध्ये फिलिंग काय असते 3s2 3p1. पण गॅलियम मध्ये फिलिंग होताना पहिला 4s2 भरते, मग आत 3d10 भरते आणि मग काय भरते तर 4p1. जेव्हा 3d10 भरते तर आतली डी सबशेल भरली. एस आणि पी जेवढं शिल्डिंग क्रिएट करतात त्यापेक्षा खूप कमी डी शिल्डिंग क्रिएट करतं. शिल्डिंग इफेक्ट कमी झाल्यामुळे न्यूक्लिअर चार्ज काय झाला वाढला. मग न्यूक्लिअर शिल्डिंग इफेक्ट कमी झाला, डाऊन द ग्रुप शिल्डिंग इफेक्ट वाढायला पाहिजे होता, पण डी आणि एफ जेव्हा भरतं तेव्हा शिल्डिंग इफेक्ट स्लाइटली काय होतं कमी. सो शिल्डिंग इफेक्ट स्लाइटली कमी झाला, न्यूक्लिअर चार्ज स्लाइटली काय झाला वाढला. त्यामुळे न्यूक्लिअर चार्ज वाढला, साईज कमी झाली. न्यूक्लिअर चार्ज वाढला, साईज कमी झाली. ऍक्च्युली डाऊन द ग्रुप साईज वाढायला पाहिजे होती. शेल वाढली म्हणजे काय वाढली म्हणजे मान्य आहे वाढायला पाहिजे होती, पण 3D पहिल्यांदा 3Dचा एक्झिस्टन्स आला आणि तो 3D शिल्डिंग इफेक्ट काय करतो कमी, न्यूक्लिअर चार्ज काय करतो वाढतो. त्यामुळे अल्युमिनियमच्या साईज पेक्षा गॅलियमची साईज छोटी आहे. असायला पाहिजे जास्त, आहे कमी. एक्सेप्शनल केस का 3D भरते त्याच्या आधी काय भरते बघा. बोरॉनची साईज बोरॉनच्या पेक्षा जास्त कोणाची आहे अल्युमिनियम, पण अल्युमिनियम पेक्षा कमी कोणाची आहे का समजतंय का गॅलियम. कारण गॅलियम मध्ये पहिल्यांदा आतली सबशेल भरली, शिल्डिंग इफेक्ट कमी झाला, न्यूक्लिअर चार्ज वाढला. बोला. हो ना, पण 3D 4D काय फरक पडणार नाही. एकदा 3D भरलं, पहिल्यांदा एक्झिस्टन्स आला, पहिल्यांदा चेंज दिसणार, दुसऱ्या केसेस मध्ये नाही. मग इथे 3D पण आहे 4D पण आहे, पहिल्यापासून 3D होतं मग 4D आलं, तेवढं काही नाही फरक पडणार. नाही, जिथं सांगते तिथंच आहे ते, सगळीकडे नाही. असंच पाठ करायचं त्याला, हे असंच आहे. मग परत काय होणार आहे, गॅलियम टू इंडियम आणि इंडियम टू थॅलियम काय होणार आहे तर वाढणार आहे. आयोनिक रेडियस परत डाऊन द ग्रुप काय होत जातं वाढत जातं. इथं काय तुम्हाला एक्सेप्शनल केस दिसत नाही, डाऊन द ग्रुप आयोनिक रेडियस वाढत जातं आणि 3 इलेक्ट्रॉन लूज करतात. मोस्टली बोरॉन मेटल नाहीये, नॉन मेटल आहे, पण मेटलॉइड कन्सिडर करतो आपण त्याला. काय कन्सिडर करतो ठीक आहे. व्हॉट इज आयोनाइज्ड एन्थाल्पी? The amount of energy required to remove an electron from its outermost shell. ठीक आहे. लेफ्ट राईट आयोनायझेशन एन्थाल्पी वाढते, म्हणजे ग्रुप 13 पेक्षा जास्त ग्रुप 14 ची असायला पाहिजे, ग्रुप 14 पेक्षा जास्त ग्रुप 15 ची असायला पाहिजे. डाऊन द ग्रुप दरवेळी नवीन शेल ऍड होतो. काय ऍड होतो त्यामुळे न्यूक्लिअर चार्ज कमी होतं, शिल्डिंग इफेक्ट काय होतं वाढतं. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल काय होतं कमी. त्यामुळे म्हणजे बाहेरचा इलेक्ट्रॉन तेवढा टाइटली बाउंडेड, त्यामुळे इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह करू शकतो डाऊन द ग्रुप. न्यूक्लिअर चार्ज कमी म्हणजे आयोनायझेशन एन्थाल्पी पण काय होत जाणार आहे कमी होत जाणार आहे, वाढणार नाही, कमी होणार. टाइटली बाउंडेड आहे, खूप जास्त पकडलंय तर त्याला रिमूव्ह करायला एनर्जी जास्त लागणार आहे, तेवढा इझिली पकडलेलं नाही त्याला रिमूव्ह करायला एनर्जी जास्त लागणार. सो इथं बघा, डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी काय होत जाते तर कमी होत जाते. मग तुम्ही म्हणणार मॅम इथं बघा की स्लाइटली वाढली. हो वाढली, कारण थॅलियमच्या केसमध्ये पहिल्यांदा 4F भरला, थॅलियमच्या केसमध्ये पहिल्यांदा म्हणजे F भरला, मग F आणि 3D परत खूप शिल्डिंग इफेक्ट कमी करतात, त्यामुळे न्यूक्लिअर चार्ज वाढते. काय वाढते मग इथं साईज वाढत नाही, साईज काय होत नाही, साईज कमी होत नाही, पण इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी काय लागते जास्त. इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी काय लागते समजतंय का. बघा, डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी काय व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे. डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी काय व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणणार ना इथं बघा की अल्युमिनियम आणि इथं स्लाइटली वाढली, रिझन सेम. 3D भरलंय, काय भरलंय शिल्डिंग इफेक्ट कमी झाला, न्यूक्लिअर चार्ज वाढला, इलेक्ट्रॉन टाइटली बाउंडेड आहे. इथं पण काय म्हटलं मी तुम्हाला, कोण भरलं 4F, 3D आणि 1F, अजून शिल्डिंग इफेक्ट कमी झाला, न्यूक्लिअर चार्ज वाढला. आता एक लक्षात घ्या, पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जेवढी एनर्जी लागते त्यापेक्षा जास्त
दुसरा, कारण आपण कॅटायन पासून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतोय. कोणापासून रिमूव्ह करतोय? कोणापासून रिमूव्ह करतोय? कॅटायन. एक कॉन्सेप्ट बघायचं, हा अल्युमिनियम आहे. हा जेव्हा Al प्लस देतो आणि प्लस इलेक्ट्रॉन देतो, ही फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी झाली आपली. काय झाली आपली? आता परत हा Al प्लस आहे, त्यातून अजून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर इथं काय येणार आहे? Al2 प्लस प्लस काय येणार आहे? इलेक्ट्रॉन. ही काय झाली? सेकंड आयोनायझेशन. काय झाली? आणि Al2 प्लस आहे, तर Al2 प्लस पासून अजून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर काय झाली? तर Al3 प्लस अजून एक इलेक्ट्रॉन, ही थर्ड आयोनायझेशन एंथॅल्पी. हे मी फक्त अल्युमिनियम साठी तुम्हाला दाखवले, पण हे सगळ्यांसाठीच आहे. हे बघा, ही फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी आहे, ही सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी आणि ही थर्ड आयोनायझेशन एंथॅल्पी. जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉन रिमूव्ह करत जाताय त्यावरती चार्ज वाढत जातं, म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढते. जेवढं जास्त न्यूक्लिअर चार्ज तेवढं जास्त एनर्जी लागणार आहे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी. त्यामुळे तुमच्या फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी पेक्षा सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी काय असते? जास्त. आणि सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी पेक्षा थर्ड पेक्षा फोर्थ जास्त. जर सर्टनली एखादी अशी केस आहे की हाफ फिल्ड सबशेल आहे. कसली सबशेल आहे? हाफ फिल्ड सबशेल किंवा कम्प्लिटली फिल्ड सबशेल आहे. तर त्या केसमध्ये इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला अजून दुप्पट तिप्पट एनर्जी लागणार, कारण हाफ फिल्ड सबशेल किंवा कम्प्लिटली फिल्ड सबशेलला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते. काय असते? Electronegativity, ability of an atom in a molecule to attract a shared pair of electron towards itself. आता परत बघा, इथं बघा, हा बोरॉन टू अल्युमिनियम कमी झाली, अल्युमिनियम टू गॅलियम वाढली. का वाढली सांगा? डी भरलं. गॅलियम टू परत इंडियम काय होतंय? वाढतंय. परत 4D भरलं आणि परत 4F भरलं. ऍक्च्युली डाऊन द ग्रुप कमी व्हायला पाहिजे, पण हा एकमेव असा ग्रुप आहे की पहिला कमी होते मग स्लाइटली वाढत 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 जाते. The only group where electronegativity increases slightly and then goes on the only group where electronegativity decreases slightly then goes on increasing. परत डेन्सिटी डाऊन द ग्रुप काय होणार आहे? वाढणारच आहे. मेल्टिंग पॉइंट डाऊन द ग्रुप काय होणार आहे? कमी होणार आहे. हे बघा, इथं थोडंसं अनॉमली आहे. म्हणजे पी ब्लॉक मध्ये डाऊन द ग्रुप काय व्हायला पाहिजे? मेल्टिंग पॉइंट वाढायला पाहिजे. एस ब्लॉक मध्ये काय असतं? ऐका मी काय सांगते. एस ब्लॉक मध्ये काय असतं की डाऊन द ग्रुप मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय होतं? कमी. पण पी ब्लॉक मध्ये डाऊन द ग्रुप मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय व्हायला पाहिजे? तर वाढायला पाहिजे. पण हा ग्रुप 13 मध्ये पहिल्यांदा सगळं होत असते. पहिल्यांदा डी भरायला चालू होते, पहिल्यांदा 3D भरला, पहिल्यांदा 4D भरला, पहिल्यांदा 4F भरला. त्यामुळे इथं खूप सारे व्हॅरिएशन दिसतात. सो त्याप्रमाणे आता बघितलं, बोरॉनची मेल्टिंग पॉइंट खूपच कमी आहे. आता टोटली डिपेंड करते की तो क्रिस्टलाइन बोरॉन होता का अमॉर्फस बोरॉन होता, कारण ॲलोट्रॉपी म्हणून एक कन्सेप्ट असते. कसली कन्सेप्ट असते? ॲलोट्रॉपी. सो तुम्हाला इथं बघितलं तर मेल्टिंग पॉइंट बोरॉनचं खूपच कमी दिसेल, पण त्यापेक्षा खूप जास्त कोणाचा आहे? तर अल्युमिनियमचा. मग अल्युमिनियम पेक्षा परत कोणाचा कमी झाला? गॅलियमचा. मग गॅलियम टू परत इंडियम काय झाला? वाढला. आणि इंडियम टू थॅलियम परत काय झाला? तर वाढला. आलं का लक्षात काय झालं? पहिला वाढला, मग परत स्लाइटली काय झाला? कमी. कारण यु नो व्हॉट, गॅलियम जर तुम्ही कसं बघितलं ना, हातावर ठेवला मेटल जरी असेल तर तुमच्या पामची हीट ऍब्झॉर्ब करून लिक्विफाय होतं. ऐकलंय का? गॅलियमला बघा आज व्हिडिओ गॅलियमचा, असा हातावरती ठेवला ना, आपल्या पामची हीट ऍब्झॉर्ब करून तो लिक्विफाय होतो. ठीक आहे. मेल्टिंग पॉइंटचं काय नाही, मेल्टिंग पॉइंट डाऊन द ग्रुप काय होत चाललंय? इथं कमी होत चाललंय. ठीक आहे, इथं बघा. The elements of group 13 shows a wide variation in properties. In group 13, boron is metalloid. बोरॉन कसा आहे? फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय सांगा? तो मेटल आहे, नॉन मेटल आहे, तो सॉलिड स्टेट मध्ये, लिक्विड स्टेट मध्ये, तो मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, हे फिजिकल प्रॉपर्टीज झाले. हा, आणि ऍटॉमिक ट्रेंड्स कोणते झाले? आयोनायझेशन एन्थॅल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13 शोज अ वाइड व्हेरिएशन्स इन प्रॉपर्टी. इन ग्रुप 13 बोरॉन इज मेटलॉइड, आणि तो कसा असतो? ग्लॉसी अँड हार्ड, सॉलिड लाईक अ मेटल.
बट पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर लाईक अ नॉन मेटल. मेटलॉइड काय माहितीये का? मेटलॉइड काय आहे? कारण तो ग्लॉसी आणि हार्ड आहे मेटल सारखा, पण इलेक्ट्रिकल कंडक्टर जास्त नाहीये नॉन मेटल सारखा. The other elements in this group are fairly reactive metals like aluminium. बाकी सगळे मेटल्स आहेत. बाकी सगळे मेटल्स आहेत. सो बाकी सगळे मेटल्स आहेत. अल्युमिनियम इज द थर्ड मोस्ट अबंडंट एलिमेंट इन द अर्थ क्रस्ट. अल्युमिनियम हा थर्ड मोस्ट अबंडंट एलिमेंट अर्थ क्रस्ट मध्ये आहे. सम ऑफ द फिजिकल प्रॉपर्टीज अँड ॲटॉमिक प्रॉपर्टीज इथे दिलेल्या आहेत. इथे बघा, द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी. The trend shows increasing first ionization enthalpy from aluminium to silicon and silicon to phosphorus. Left to right. Left to right. काय होतं left to right? Left to right काय होतं सांगा? Aluminium to silicon, silicon to phosphorus जर गेलो आपण तर. Left to right periodic table मध्ये. काय वाढणार? न्यूक्लियर चार्ज वाढतं. काय वाढतं? The trend shows increasing first ionization enthalpy of aluminium to silicon, silicon to phosphorus, because aluminium belongs to group 13 period, whereas silicon belongs to group 14 period and phosphorus belongs to group 15 period. And as we go, aluminium belongs to group 13, silicon belongs to group 14, phosphorus belongs to group 15, not period 15, group 15. And they have same valence shell. सगळ्यामध्ये same valence shell आहे. Due to increased nuclear charge, electrons in the valence shell are more tightly held by nucleus as we go from aluminium to silicon to phosphorus. Therefore, more energy is required to remove an electron. Left to right nuclear charge वाढलं, shielding effect कमी झालं, इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी काय लागणार आहे तर जास्त. आलं लक्षात? ठीक आहे. आता ह्या टेबल मध्ये सगळे प्रॉपर्टीज आहेत. त्यात आता बघा नेक्स्ट कार्बन आपण बघितलेलं नाही, पण कार्बन मध्ये फक्त फिजिकल प्रॉपर्टीज डिस्कस करूया. ट्रेंड्स खाली आहेत त्याचे. कार्बन मध्ये कार्बन कसं आहे? कार्बन हा नॉन मेटल आहे.